नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर थोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आतापर्यंत आपण पृथ्वी, वायू, अग्नी आणि जल महाभूतांचं महत्व या गायत्री मंत्रांचं महत्व पाहिलं. आज आपण आकाश महाभूत व आकाश गायत्री मंत्राचं महत्व जाणून घेणार आहोत. शब्द गुणकम आकाशम असं म्हणलं जातं. आकाश म्हणजे स्पेस. सृष्टीतील व शहरातील सर्व रिकाम्या जागांचा समावेश यामध्ये होतो. हे महाभूत सर्वव्यापी व सूक्ष्म आहे. आवाजाची निर्मिती व वहन आकाश तत्वामुळेच होते. मानवी शरीरात कान, नाक, तोंड, घसा, अन्ननलिका, रक्तवाहिन्यामध्ये पोकळ्या या ठिकाणी आकाश तत्व असतं. आकाश अधिक वायू या दोन तत्वांचे मिळून वायुदोष निर्माण होतो. आकाश तत्वाच्या असंतुलनाने आंतरिक नाड्या व पोकळ्यांच्यावर परिणाम होतो. आकाश तत्व कमी झाल्याने किंवा अरुंद झाल्याने श्वासवाहिन्या आकुंचन पावतात, दम्यासारखे आजार निर्माण होतात, उत्तर मार्गामध्ये संकोच निर्माण होतो, गर्भनलिका आकुंचन पावल्याने वेदनायुक्त मेन्सेस होणे हे लक्षण यामध्ये निर्माण होते. बद्धकोष्ठता निर्माण होते. आकाश तत्वाच्या अतिरेकामुळे हृदयामध्ये दोष निर्माण होतो, त्याला कार्डिओमेगाली म्हणतात. लिव्हरमध्ये दोष निर्माण होतो, त्याला हिपॅटोमेगाली म्हणतात. रक्तवाहिन्यामध्ये दोष निर्माण होतो, त्याला अनोरिझम व व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. अशा पद्धतीचे व्याधी निर्माण होतात. कानामध्ये टिनिटस म्हणजे आवाज निर्माण होतो. पोटफुगी व पोटामध्ये गॅस निर्माण होतात. मानसिक अस्थिरता निर्माण होते व एकाकीपणाची भावना निर्माण होते. वायू व अग्नि तत्वांचा वापर करून आकाशचं संतुलन आपल्याला करता येतं. या तत्वाच्या अतिरिक्त जागा पुनर्स्थापनेसाठी पृथ्वी व जलतत्वाचा वापर करावा लागतो. आकाश महाभूत याचं संतुलन करण्यासाठी मंत्रचिकित्सा करावी, मुद्रा धारण कराव्या, उपवास करावे, ध्यान व मौन धारण करावे. 15 दिवसातून एकदा उपवास निश्चितपणे करावा. त्यामुळे वाचक अग्नी वाढतो व अनावश्यक घटक कमी होतात. आकाश तत्वाचं प्राबल्य आपल्या शरीरामध्ये वाढतं. आहारामध्ये घेत असताना कटू रसाचा आहार, कारले, कडुलिंब, हळद, मेथी यांचे सेवन करावे. पचनात हलके अन्न, ताजे अन्न घ्यावे. जडत्व कमी होते. त्याचबरोबर मौन धारण करावे. मौनाने मन शांत होते, आकाश तत्व शुद्ध होते. ध्यान धारणा करावी. ध्यान धारणामुळे विचारांची गती कमी होते व शांतता प्राप्त होते. अशा पद्धतीनं आकाश तत्वाशी समरस व्हावे. याचे संतुलन झाल्याचे लक्षण म्हणजे शरीर हलके वाटते, मानसिक स्पष्टता निर्माण होते व एकात्मतेची भावना निर्माण होते. यासाठी जो गायत्री मंत्र आहे तो ओम आकाशाय विद्महे नभो देवाय धीमहि तन्नो आकाश प्रचोदयात असा आहे. याचा अर्थ आपण आकाशाच्या दिव्य ऊर्जेचे ध्यान करूया. ते अनंत आकाश मनास प्रकाशित करू व आपल्याला उच्च बुद्धी प्राप्त करू. आपण आकाश गायत्री मंत्राचे पठण कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत. पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसा. पाठीचा मणका ताठ, खांदे सैल, दृष्टी समोर आणि हाताची आपली आकाश मुद्रा धारण करा. आपल्या हाताचं मधलं बोट हे आकाश तत्व दर्शवतं. अंगठा हे अग्नि तत्व दर्शवतं. अंगठा आणि मधले बोट अशा पद्धतीनं धारण करा. बाकीची बोट स्ट्रेट ठेवा आणि मांडीवर ठेवा. ओम आकाशाय विद्महे नभो देवाय धीमहि तन्नो गगन प्रचोदयात्. ओम आकाशाय विद्महे नभो देवाय धीमहि तन्नो गगन प्रचोदयात्. ओम आकाशाय विद्महे नभो देवाय धीमहि तन्नो गगन प्रचोदयात्. अशा पद्धतीनं हा गायत्री मंत्र 7 वेळा, 9 वेळा किंवा 11 वेळा म्हणा. जास्तीत जास्त आपण 108 वेळा सुद्धा पठण करू शकतो. जर आपण आकाश मुद्राचं धारण केली तर आकाश मुद्रेमुळे आकाश तत्वाचे संतुलन होते. भीती, रोग व दुःख नष्ट होते. घशाचे आरोग्य सुधारते. घसा, कान व पोटाचे आरोग्य सुधारते. याचबरोबर आपण ही धारण केली ही आकाश मुद्रा. आकाश महाभूताचे प्राबल्य जर जादा झाला असेल तर आपण शून्य मुद्रा धारण करावी. शून्य मुद्रा धारण करत असताना आपलं मधलं बोट आहे ते अंगठ्याच्या बरोबर बेसला अशा पद्धतीने ठेवा आणि त्याबरोबर अंगठा दाबून धरा. अशा पद्धतीने धारण करा. अशा पद्धतीने धारण करून हे शून्य मुद्रा धारण करा. शून्य मुद्रा धारण केल्यामुळं आकाश तत्वाचं प्राबल्य जर असेल तर ते आकाश तत्व निमित्त केलं जातं. अशा पद्धतीनं आपण आकाश गायत्री मंत्राचं पठण करावं. जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला स्पेस लागतो. आरोग्य सुद्धा चांगलं सुधारायचं असेल तर त्यासाठी स्पेस लागतो. स्पेस अतिशय महत्वाचा आहे. जर आपल्याला स्पेस व्यवस्थित मिळाला तर आपल्या आरोग्याची प्रगती होते, आपली मानसिक प्रगती होते, मानसिक संतुलन होतं. भौतिक पातळीवर सुद्धा आपल्याला बाह्य जगामध्ये चांगला स्पेस निर्माण झाला अगणित आपली प्रगती होऊ शकते. अशा पद्धतीनं जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगली प्रगती करायची असेल आणि उत्तुंग शिखर गाठायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आकाश गायत्री मंत्राचं पठण करणं आवश्यक आहे. आकाश गायत्री मंत्राचं पठण करूया आणि आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा.
धन्यवाद.